आज सगळ्यांना पडलेला प्रश्न आणि तो म्हणजे मला इंग्रजी शिकायचं आहे, पण कसं? आणि नेमकं तोच विषय आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. सर्वात आधी एक सोपं उदाहरण घेऊयात. तुम्ही लहानपणापासून तुमच्या घरी बघा, आपण महाराष्ट्रात ज्या कल्चरमध्ये वाढतो तिकडे आपण नेहमी आईला अगतुगच करतो किंवा आईला आपण कधी आवाजावाने बोलवत नाही. पण वडिलांना मात्र लहानपणापासून किंवा आत्तापर्यंत आपण नेहमी आवाजावं किंवा एक आदर देऊन बोलतो. याच्या पाठीमागची कारणं काय येतो? मग असा प्रश्न विचारला की मला खूप सारे उत्तर असे येतात की नाही, वडिलांना एक आदर असतो किंवा वडिलांच्या सोबत तो बॉन्ड नसतो, त्यांना एक रिस्पेक्ट असतो आणि आई आपली असते आणि त्यामुळे तिला आपण आगतुग करतो. पण हेच खरं आहे का? तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की लहानपणापासून जर तुम्ही बघितलं असेल, आपण जेव्हा ऑब्झर्व करतो तेव्हा एक गोष्ट अशी लक्षात येते की आपले बाबा जे आहेत ना, ते आईला अगतुग करून बोलवतात आणि आई मात्र आपल्या वडिलांना नेहमीच आवाजावून बोलवत असते. याचाच अर्थ काय? तर लहानपणापासून आपण ही गोष्ट बघत आलोय, ऐकत आलोय की आई आपल्या वडिलांना आवाजावं करून बोलवते, तर वडील आगतुग करतात. मग भाषेचं पण तसंच आहे का? अजून एक उदाहरण घेऊया. तुम्ही विचार करा, आज आपल्या अवतीभोवती असे किती लोक आहेत की जे कधीच शाळेमध्ये गेले नाहीत, कधीच म्हणजे शाळेचं तोंड सुद्धा बघितलं नाही, तरी सुद्धा शुद्ध मराठी बोलतात, कधी कधी आपल्यापेक्षा छान बोलतात. मग शाळेचा आणि भाषेचा संबंध आहे का हो? तर अगदीच तसं नाहीये. मग मला इंग्रजी जर शिकायचं असेल तर नेमकं काय करावं लागेल? त्याच गोष्टी आता आपण समजून घ्यायच्या आहेत आणि या दोन उदाहरणांना पण आपल्याला लक्षात ठेवून त्याच्यावरती काम करायचं. मग आधी एक प्रश्न क्लिअर करूया, मला भाषा शिकायची आहे की मला संभाषण शिकायचं आहे? कारण दोन्हीमध्ये फरक आहे. संभाषण, चार लोकांच्या मध्ये उभा राहून बोलणं, कम्युनिकेशन, ही एक स्किल आहे, एक कला आहे आणि कलेला वेळ द्यावा लागतो, ती घडवावी लागते. पण लँग्वेज ही शिकली जाऊ शकते बाय युझिंग टॅक्टिक्स. आणि त्यातलीच मी जी दोन उदाहरणं दिली की भाषा ही आपण लहानपणापासून ऐकत ऐकत शिकलेलो आहोत. आपण शाळेमध्ये जायच्या आधी सुद्धा मला पाणी हवं आहे किंवा मला मा हवा आहे, अशा काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी सांगून आपण बोलतच होतो ना. म्हणजेच काय, भाषा ही शिकली जाऊ शकते बाय लिसनिंग. त्यामुळे भाषेमध्ये सगळ्यात महत्वाचं जर काही असेल ते आहे ऐकणं. मग आता मला इंग्रजी शिकायचं आहे तर त्यासाठी पहिली प्रॅक्टिस तुम्हाला जी करायची आहे ती म्हणजे इंग्लिश भाषेमध्ये काही कंटेंट ऐकणं. म्हणजे तुम्ही कसं करू शकाल? आजकाल युट्यूब फ्रीली अवेलेबल आहे सगळ्यांसाठी. युट्यूबवरती खूप सारे असे काही इंडियन्स पब्लिक स्पीकर आहेत. मग त्याच्यामध्ये गुरु गोपालदास एक मोठं उदाहरण आहे, त्यानंतर सद्गुरूजी आहेत, संदीप माहेश्वरीजींचे पण काही इंग्लिशमधले व्हिडिओज आहेत. काही पत्रकार लोक आहेत जे सिंपल इंडियन लँग्वेज मधलं कमी स्पीड असणारं खूप छान इंग्लिश बोलतात. तर तुम्हाला काय करायचे, असे व्हिडिओ सर्च करायचे आणि ते व्हिडिओजना ऐकायला चालू करायचे. विशेषतः ज्यावेळी तुम्ही संध्याकाळी झोपणार असता तर झोपण्याच्या आधी 1 तास रोज एक 7 ते 8 मिनिटाचा व्हिडिओ जर तुम्हाला बघता आला आणि ऐकता आला तर खूप छान होईल. तर असे काही व्हिडिओज शोधण्याचा प्रयत्न करा आणि त्या व्हिडिओजना ऐकायला सुरुवात करा. तर इंग्रजी शिकण्यामध्ये ही पहिली स्टेप आहे आणि ती म्हणजे ऐकणे. एकदा तुम्ही ऐकायला लागलात तर तुमचे विचार सुद्धा इंग्रजीमध्ये व्हायला सुरुवात होतील आणि मग हळूहळू तुमच्यामध्ये ते स्किल डेव्हलप होईल. मग नुसतं ऐकून इंग्लिश बोलता येईल का किंवा जमेल का? तर नाही. याच्या पुढची दुसरी आणि महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे प्रॅक्टिस करणे. प्रॅक्टिसची काय गरज आहे हो? तुम्ही विचार करा, एखादा मराठी अवघड शब्द जरी आपण घेतला तर बऱ्याचदा तो उच्चारताना प्रॉब्लेम होतो. मग इंग्लिश तर खूप सारे असे शब्द आहेत ते आपल्या कधी तोंडातून गेलेलेच नाहीत. त्यामुळे आपल्या या जबड्यांना कधीच त्याची सवय नसते. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, आपल्या जबड्याला इंग्लिश शब्दांच्या प्रोनाउन्सिएशनची प्रॅक्टिस करावी लागेल. मग ती तुम्ही कशी कराल? खूप सोपं आहे. तुम्ही कोणताही एखादा इंग्लिशचा न्यूजपेपर आणा. आजकाल तसाही पेपरचा जमाना नाहीये. तुम्ही मोबाईलवरती सुद्धा कंटेंट शोधू शकता. मोबाईलवरती सुद्धा साध्या सोप्या इंग्लिशमध्ये खूप चांगला कंटेंट मिळेल. एक साधारण 200 शब्द किंवा 200 ते 300 शब्द असणारा एखादा कंटेंट शोधून काढा आणि रोज सकाळी 5 मिनिटासाठी मोठमोठ्या आवाजात तो कंटेंट रीड करण्याचा प्रयत्न करा. याच्यामुळे काय होईल
त्याच्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या शब्दांना तुम्हाला जबड्यातून बोलण्याची प्रॅक्टिस होईल. त्यामुळे तुम्ही अचानक बोलताना कोणत्याही शब्दाचा फंबल पडणार, ती प्रॅक्टिस करावी लागेल. म्हणजे रोज संध्याकाळी तुम्ही एक व्हिडिओ ऐकून झोपताय, त्याच्यामुळे तुमचं लिस्निंग स्किल वाढतंय आणि त्याच्यातून तुम्हाला लँग्वेजचं अंडरस्टँडिंग येईल. दुसरं, तुम्ही रोज सकाळी उठून काय करताय, एक 5 मिनिटाचा कंटेंट मोठमोठ्या आवाजाने वाचताय. कुणी समोर नाहीये, काही अडचण नाही, एकटे वाचा. अगदीच कंटाळा आलाय, आईजवळ जाऊन बसा आणि म्हणा आई मी काहीतरी इंग्लिशमध्ये वाचतोय, ऐक फक्त. मोठमोठ्या शब्दांनी वाचण्याचा प्रयत्न करा, त्याच्यामुळे इकडे प्रॅक्टिस होईल. ही दुसरी स्टेप आहे. ह्या 2 स्टेपमध्ये कव्हर होईल का? नक्कीच नाही. तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला जिथे जिथे छोटे मोठे प्लॅटफॉर्म्स मिळतील, अगदी तुमचा कुणी जवळचा मित्र आहे, तुमचा ऑफिस कलिग आहे किंवा कुणी प्रोफेशनल व्यक्ती आहे, जिथे तुम्हाला काही शब्द काही वाक्य त्याच्यासोबत इंग्लिशमध्ये बोलता आले, तर ती अपॉर्च्युनिटी ग्रॅब करण्याचा प्रयत्न करा आणि तिथे तिथे तुम्ही 100% प्रयत्न करा की मी काही वाक्य तरी इंग्रजीमध्ये बोलेन. किंवा तुम्ही कोणत्या तरी एखाद्या ग्रुप ऍक्टिव्हिटीमध्ये गेलाय जिकडे कम्युनिकेशन या त्या गोष्टींवरती चर्चा चालू आहे आणि कुणी म्हटलं की एनी क्वेश्चन्स, जस्ट हात वरती करा आणि एखादा क्वेश्चन इंग्लिश लँग्वेजमध्ये विचारण्याचा प्रयत्न करा. यातून काय होईल की मी ग्रुपमध्ये सुद्धा इंग्लिश लँग्वेजमध्ये बोलू शकतो, याचा तुम्हाला कॉन्फिडन्स मिळेल. या 3 गोष्टींना वापरून बघा, या 3 गोष्टींचा सातत्याने प्रॅक्टिस करून बघा. नक्की तुमच्या इंग्रजी बोलण्याच्या प्रयत्नामध्ये सुधारणा होईल आणि लवकरात लवकर तुम्ही इंग्लिश शिकण्याच्या मार्गावरती जाल. तर 3 गोष्टी काय आहेत? लिस्निंग म्हणजे ऐकणे, दुसरं प्रोनाउन्सिएशन प्रॅक्टिस म्हणजे एखादा कंटेंट आपल्या समोर घेऊन प्रॅक्टिस करणे, आणि तिसरं शक्य त्या प्लॅटफॉर्मवरती इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करणे. या गोष्टीचा उपयोग करून बघा, नक्कीच तुमच्या इंग्लिश लँग्वेज कम्युनिकेशनमध्ये फरक पडेल. बाकी कम्युनिकेशन ही एक कला आहे आणि त्याच्यावरती आपण येत्या व्हिडिओजमध्ये नक्कीच बोलू. थँक्यू सो मच.